आता संसदेचं म्हणजेच लोकसभेचं आणि राज्यसभेचं कामकाज कसं चालेल याच्याबद्दलची माहिती आपण पुढील अनुच्छेदामध्ये घेणार आहोत. कामकाजाची पहिली पायरी जसं शपथ घेऊन आपल्या कामाला सुरुवात करणे, घटनेची भारताची एकनिष्ठतेची, जनकल्याणाची वगैरे जो काही मसुदा आहे त्या मसुद्याप्रमाणे शपथ घेणे म्हणजे आपल्या कार्याला सुरुवात करणे असा अर्थ अनुच्छेद 99 मधून प्रतीत होतो. ते आपण एकदा वाचून घेऊ. सदस्यांनी शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे. शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे दोन्हीचा अर्थ एक जरी असला तरी प्रतिज्ञा करणे याला थोडस वजन आहे. मी एखाद्या गोष्टीची शपथ घेतो आणि एखाद्या गोष्टीची प्रतिज्ञा करतो. शपथ घेतो म्हणजे शपथ एखाद्या वेळी मोडली जाऊ शकेल, पण प्रतिज्ञा सहसा मोडली जाऊ शकत नाही. म्हणून इथं दोन्ही शब्द वापरलेले आहेत, शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे. संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा प्रत्येक सदस्य म्हणजे राज्यसभेचा आणि लोकसभेचे खासदार आपले स्थान ग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपती समोर अथवा त्याने शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे याच्या संबंधात नियुक्त केलेल्या कोणत्याही व्यक्तीसमोर तिसऱ्या अनुसूचित त्या प्रयोजनार्थ दिलेल्या नमुन्यानुसार शपथ घेऊन किंवा प्रतिज्ञा करून त्याखाली सही करेल. आणि अशी सही एकदा झाली की त्याला खासदार हा दर्जा प्राप्त होईल आणि त्या दर्जान्वये तो आपलं कामकाज सुरू करेल. पुढे अनुच्छेद 100 असं म्हणतो की सभागृहातील मतदान जागा रिक्त असतानाही कार्य करण्याचा सभागृहाचा अधिकार व गणपूर्ती म्हणजे मेजॉरिटी पुरेसे लोक सभेला आहेत की नाही त्याबद्दलची काय तरतूद आहे ती आपण अनुच्छेद 100 मध्ये बघणार आहोत. समभाग 1 अनुच्छेद 100 असं सांगतो की या संविधानात अन्यथा तरतूद केली असेल त्या व्यतिरिक्त इतर बाबतीत म्हणजे संविधानात ज्या ठिकाणी तरतूद केली आहे त्या तरतुदीनुसारच काम होईल, परंतु काही बाबतीत जर तरतूद केली नसेल असा एखादा मुद्दा समोर आला असेल तर त्या बाबतीत कोणत्याही सभागृहाच्या बैठकीतील किंवा सभागृहाच्या संयुक्त बैठकीतील सर्व प्रश्न अध्यक्षाच्या अथवा सभापती किंवा अध्यक्ष म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीच्या व्यतिरिक्त अन्य उपस्थित असलेल्या व मतदान करणाऱ्या सदस्याच्या बहुमताने निर्णित केले जातील. एका वाक्यात याचा अर्थ असा की कुठलाही प्रश्न संसदेमध्ये म्हणजे लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये उपस्थित झाला असेल तर अध्यक्ष त्याच्या अनुमतीने किंवा अध्यक्ष पद ज्याच्याकडे भूषवायचं आहे अशा प्रकारच्या कुठल्याही व्यक्तीची नियुक्ती झाली असेल तर त्या व्यक्तीच्या सहभागाने आणि बहुमताने. बहुमत जर नसेल तर व्यक्ती त्याच्यावर अंतिम निर्णय करणार नाही, पण बहुमत असेल तर अशी व्यक्ती म्हणजे अध्यक्ष, आता लोकसभेमध्ये अध्यक्ष, राज्यसभेमध्ये सभापती, ते नियुक्तीस असलेले अध्यक्ष किंवा सभापती असतील किंवा मग त्यांच्या जागी ते काम पार पाडण्यासाठी तात्पुरतं ज्याची नियुक्ती केली असेल तो असेल. अशांच्या मताने कुठलाही प्रश्न हा निर्णयात्मक बाबीकडे नेला जाईल. म्हणजे निर्णय घेताना दोन गोष्टी महत्वाच्या आहेत की चेअर महत्वाची आहे, त्या खुर्चीवर बसलेल्या माणसाचं त्याला अनुमोदन त्याची अनुमती असणं आवश्यक आहे, त्याचप्रमाणे सभागृहातल्या उपस्थित सदस्यांचं बहुसंख्येने त्या निर्णयाला पाठिंबा या दोन गोष्टी या ठिकाणी अधोरेखित केलेल्या आहेत. पुढे असं म्हणतं समभाग 1 अनुच्छेद 100 की सभापती किंवा अध्यक्ष किंवा त्या नात्याने कार्य करणारी व्यक्ती अशा निर्णयाबद्दल पहिल्या फेरीत मतदान करणार नाही, पण समसमान मते पडल्यास तिला निर्णायक मत देण्याचा अधिकार असेल व तो अधिकार ती वापरील. म्हणजे बहुमत सिद्ध करत असताना कधी टाय झाला, समसमान मतं पडली
एखाद्या मताच्या फेवरमध्ये किंवा एखाद्या मताच्या विरोधात जर सारखी मतसंख्या असेल तर त्यावेळी मात्र दुसऱ्या फेरीच्या मतदानामध्ये सभापती किंवा अध्यक्ष म्हणजे राज्यसभेतले सभापती आणि लोकसभेतले अध्यक्ष यांना स्वतःचं मत ज्या कुठल्या बाजूने त्यांना द्यायचं असेल त्या बाजूने देऊन बहुमत सिद्ध करेल. समभाग 2 असं म्हणतो, संसदेच्या कोणत्याही सभागृहाच्या सदस्यत्वाची कोणतीही जागा रिक्त असली तरी सदस्यत्वाची कोणतीही जागा रिक्त असली तरी त्या सभागृहाला कार्य करण्याचा अधिकार असेल आणि संसदेतील कोणतेही कामकाज त्या कामकाजाच्या वेळी तेथे स्थानापन्न होण्याचा किंवा मतदान करण्याचा किंवा अन्यथा भाग घेण्याचा जिला हक्क नव्हता अशा एखाद्या व्यक्तीने ते केले आहे असे मागाहून आढळून आले तरीही विधिग्राह्य राहील. म्हणजे या ठिकाणी संसदेमधलं तुमचं उपस्थित राहणं केवळ तुमची फिजिकल अटेंडन्स, तुमची उपस्थिती ही महत्वाची आहे. किंबहुना एखादा माणूस तिथे उपस्थित राहण्यास पात्र नसेल परंतु असाही माणूस एखाद्या रिक्त जागी तिथे उपस्थित असेल म्हणजे एखादा सदस्य संसदेचा म्हणजे लोकसभेतला किंवा राज्यसभेतला खासदार अपात्र घोषित केला असेल परंतु तरीही तो त्याला तिथे एंट्री मिळाल्यामुळे उपस्थित असेल आणि त्यांनी मतदान केलं असेल तर ते मतदान नंतर जर मागवून आढळून आलं की हा अपात्र आहे म्हणून अग्राह्य मानलं जाणार नाही. ते ग्राह्य मानलं जाणार, त्याला विधिग्राह्यता प्राप्त होईल. म्हणजे जेव्हा सभागृहामध्ये तुम्हाला प्रवेश दिला जातो तो प्रवेशच तावून सुलाखून दिलेला जातो हे या ठिकाणी समजून घेणं महत्वाचं आहे. समजा चुकून एखाद्याला प्रवेश मिळाला असेल आणि त्यांनी अशा एखाद्या प्रश्नाच्या निर्णयाच्या मतदानामध्ये सहभाग घेतला असेल तर त्याची विधिग्राह्यता ही प्रमाण मानली जाईल, ती नाकारता येणार नाही. हे महत्वाचं एवढ्यासाठी आहे की तुम्हाला सभागृहामध्ये एंट्री देत असताना ती एंट्री होणं महत्वाचं आहे आणि एकदा तुम्ही त्या स्थानावर स्थानापन्न झाला की तुम्हाला मतदानाचा अधिकार प्राप्त होतो. तो अधिकार कायद्याप्रमाणे तुमच्याकडून काढून घेतला जात नाही, भलेही तुम्ही त्या जागेसाठी अपात्र ठरला तरी. विधिमंडळाचे अध्यक्ष असतात किंवा लोकसभेचे अध्यक्ष असतात, राज्यसभेचे सभापती असतात, त्यांना तो अधिकार आहे. त्यांना सस्पेंड केलं हे त्यांच्या गैरवर्तनामुळे सस्पेंड केलं, परंतु जरी ते सस्पेंड असले तरीही त्यांच्या मतदारसंघातल्या जनतेचे ते लोकप्रतिनिधी आहे आणि म्हणून राज्याच्या किंवा राष्ट्राच्या प्रश्नावर मतदान करणे हा त्यांचा संविधानिक अधिकार आहे. कारण त्यांना मतदानाचा अधिकार जर आपण नाकारला तर ते ज्या जनतेचं प्रतिनिधित्व करतात त्या जनतेचा अधिकार नाकारण्यासारखा आहे. म्हणून संविधानामध्ये जनतेचा अधिकार कायम ठेवण्याचं जे एक विधिवत कर्तव्य अध्यक्षांचं आहे त्या कर्तव्याची बूज राखण्यासाठी म्हणून अध्यक्ष त्यांना मतदानाचा अधिकार देऊ शकतात. सहसा असं होत नाही की मतदानाचा अधिकार काढून घेतला जात असेल, कारण ते असंविधानिक मानलं जाईल किंवा मग न्यायालयामध्ये किंवा उच्च सभागृहाकडे त्याला चॅलेंज केलं जाईल. ती क्लिष्टता टळावी म्हणून जे सभापती असतात, विधिमंडळाचे अध्यक्ष असतात, ते अध्यक्ष शक्यतोवर संविधानिक पायंडे हे पायदळी तुडवत नाही. त्या पदाची ती तशी एक कायदेशीर त्यांना कंपल्शन आहे त्याच्यामध्ये. त्यासाठी निलंबनामध्ये सुद्धा त्यांचा मतदानाचा अधिकार हा अबाधित ठेवला जातो. तिसरा समभाग असं म्हणतो की संसद कायद्याद्वारे अन्यथा तरतूद करीपर्यंत संसदेच्या दोहोपैकी कोणत्याही सभागृहाची सभा होण्यासाठी गणपूर्ती ती त्या सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या 1 इतकी असेल. म्हणजे किती लोक सभागृहामध्ये हजर आहे त्यांना एखादा प्रश्न चर्चेला घेऊन त्याच्यावर निर्णय देण्याचा अधिकार राहील की नाही त्याची संख्या निर्धारित करताना संसदेने केलेल्या कायद्याप्रमाणे अन्यथा
म्हणजे संसदेने या बाबतीत कायदा केला नसेल तरीही 10%, 1 दशांश इतकी गणसंख्या गणपूर्तीसाठी असणे आवश्यक आहे. मिनिमम अटेंडन्स इज 10%, म्हणजे 100 लोकांचा सभागृह असेल तर कमीत कमी 10 जण सभागृहामध्ये असले पाहिजे. हे 10 जण म्हणजे अध्यक्ष व सभापती यांना सोडून 10 जण पाहिजे. हे 11वे पाहिजे. हे जर 11वे नसतील तर निर्णायक मतं होणार नाही. नेहमी एक ऑड संख्या पाहिजे. म्हणून हे या 10 मध्ये अध्यक्ष गणल्या जात नाही. संसद कायद्याद्वारे अन्यथा तरतूद करीपर्यंत संसदेच्या दोहोपैकी कोणत्याही सभागृहाची सभा होण्यासाठी गणपूर्ती ही त्या सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या 1 दशांश इतकी असेल. चौथा समभाग असं म्हणतो की एखाद्या सभागृहाची सभा चालू असताना एखाद्या वेळी गणपूर्ती झालेली नसेल तर सभागृह तहकूब करणे किंवा गणपूर्ती होईपर्यंत सभा स्थगित करणे हे सभापतीचे किंवा अध्यक्षाचे किंवा त्या नात्याने कार्य करणाऱ्या व्यक्तीचे कर्तव्य असेल. म्हणजे मिनिमम 10% संख्या जर नसेल तर सभा तहकूब करता येते किंवा गणपूर्ती होईपर्यंत सभा स्थगित करता येते. तहकुबी आणि स्थगिती याच्यातला फरक असा की तहकूब केली तर काही वेळाने परत ती सभा बोलवता येते त्याच दिवशी, आणि स्थगित केली एवढ्या दिवसापुरती तर तो निर्णय किंवा तो प्रश्न दुसऱ्या दिवशीच्या टाइम टेबल मध्ये ऍड होऊन त्या दिवसचं पूर्ण कामकाज संपलं आहे असं जाहीर होणं म्हणजे स्थगित. म्हणजे तहकूब किंवा स्थगित या शब्दाला सुद्धा या ठिकाणी महत्व आहे, आणि असं करण्याचे अधिकार हे सभागृहाची जी धुरा अध्यक्ष म्हणून सांभाळतात असे सभागृहाचे अध्यक्ष यांना दिलेली आहे, ते त्यांच्या अधिकारात समाविष्ट आहे. थोडक्यात अनुच्छेद 100 आणि 99 मध्ये कामकाज कसं चालतं त्या कामकाजाबद्दलची रूपरेषा स्पष्ट करण्यात आलेली आहे. सदस्यांची अपात्रता. कुठला खासदार अपात्र आणि अपात्र समजला जाऊ शकतो त्यासाठीची जी काही तरतूद आहे त्याच्याबद्दलचं विवेचन आपल्याला अनुच्छेद 101 आणि 102 मध्ये बघायला मिळतं. सदस्यांची अपात्रता बद्दल 101 प्रथम उल्लेख करतो तो जागा रिक्त करणे म्हणजे जागा खाली करणे, पदमुक्त होणे असा याचा अर्थ आहे. आणि 102 मध्ये असे सभासद कुठल्या परिस्थितीमध्ये अपात्र ठरवले जातात किंवा त्यांचा राजीनामा घेतला जातो त्याच्याबद्दलची तरतूद 102 मध्ये दिलेली आहे. 101 स्वतःहून किंवा काही परिस्थितीनुरूप जेव्हा त्यांना पदमुक्तता प्राप्त होते तेव्हा ते पद रिक्त होतं. आणि 102 मध्ये काही कायद्याचे निकष असे आहे की त्या कायद्याच्या निकषाप्रमाणे तो व्यक्ती त्या सदस्य पदावर राहू शकत नाही, याच्याबद्दलचं विवेचन आहे. आपण हे रीतसर स्टेप बाय स्टेप बघूया. 101 समभाग 1 असं म्हणतो की कोणतीही व्यक्ती संसदेच्या दोन्ही सभागृहाची सदस्य असणार नाही. एकाच वेळी एका माणसाला राज्यसभेचा आणि लोकसभेचा असा संयुक्त सदस्य राहता येणार नाही. अशा प्रकारची संयुक्त सदस्यता फक्त आणि फक्त राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांना प्राप्त होते, कारण त्यांच्या पदाशिवाय ते पद सिद्ध अध्यक्ष असल्यामुळं दोन्ही सभागृहाच्या संयुक्त मीटिंग मध्ये ते भाग घेऊ शकतात. परंतु त्या व्यतिरिक्त ज्या खासदार आहेत असे लोकसभेचे आणि राज्यसभेचे हे दोन्ही पद एक खासदार भूषवू शकणार नाही. आणि जी व्यक्ती दोन्ही सभागृहाची सदस्य म्हणून निवडली गेली असेल तिने दोहोपैकी कोणत्याही एका सभागृहातील तिची जागा रिक्त करावी यासाठी संसदेकडून कायद्याद्वारे तरतूद केली जाईल. तसा कायदा आहे संसदेमध्ये, आणि दोन्ही सभागृहाची समजा एखाद्या वेळी एखाद्या व्यक्तीची नियुक्ती झाली असेल तर त्यांनी त्यापैकी त्याच्या कुठल्या तरी एका सभागृहाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला पाहिजे. समभाग 2 असं म्हणतो कोणतीही व्यक्ती व संसद राज्याच्या विधिमंडळाने सभागृह या दोन्हीची सदस्य असणार नाही, आणि एखादी व्यक्ती संसद व राज्याच्या एखाद्या राज्याच्या विधिमंडळाचे सभागृह या दोन्हीची सदस्य म्हणून निवडली गेल्यास
राष्ट्रपतीने केलेल्या नियमात विनिर्दिष्ट केले जाईल, नमूद केले जाईल. असा कालावधी समाप्त होताच जर तिने तत्पूर्वी त्या राज्याच्या विधिमंडळातील आपल्या जागेचा राजीनामा दिला नसेल तर तिची संसदीय जागा रिक्त होईल. आता अशी व्यक्ती की जी राज्यसभा आणि लोकसभा आपण बघितले, दोन्ही सभागृहाचं सदस्यत्व एका वेळी धारण करू शकत नाही. पण एखादी व्यक्ती जर एखाद्या राज्याचा विधिमंडळाचा सदस्य असेल, म्हणजे एमएलए आणि एमपी, आमदार आणि खासदार असा एकाच वेळी व्यक्ती असेल, तर त्यांनी कुठल्या तरी एका सभागृहाच्या म्हणजे राज्याच्या विधिमंडळाच्या किंवा संसदेच्या सभागृहाच्या राजीनामा देणं आवश्यक आहे. तो राजीनामा एखाद्या सभागृहातल्या सदस्याचं पदग्रहण करण्यापूर्वी दिला गेला पाहिजे. ज्या सभागृहाचं पदग्रहण तो करेल ती पदग्राह्यता, ती तारीख लक्षात घेतली तर त्या तारखेला त्यांनी दुसऱ्या सभागृहाचा जो जिथे सदस्य आहे तिथला राजीनामा देणं आवश्यक आहे. जर तो दिला नसेल तर तो त्या पदग्रहणाला पात्र ठरणार नाही. थोडक्यात असं की एकाच वेळी आमदार आणि खासदार असं राहता येणार नाही. कुठल्या तरी एका जागेचा तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल. तिसरा समभाग असं म्हणतो, संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य, लोकसभा आणि राज्यसभा यांना उपसमभाग क असं सांगतो की अनुच्छेद 102 चा खंड 1 किंवा खंड 2 यामध्ये उल्लेख केलेल्या कोणत्याही कारणामुळे अपात्र होईल तर किंवा सभापतीला किंवा यथास्थिती अध्यक्षाला संबोधून आपल्या जागेचा स्वतःच्या सहीनिशी लेखी राजीनामा देईल आणि सभापती किंवा यथास्थिती अध्यक्ष त्याचा राजीनामा स्वीकारेल तर त्याची जागा रिक्त होईल. संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य 102 मध्ये सांगितलेल्या व्यक्तीच्या अपात्रतेप्रमाणे अपात्र ठरला असेल, म्हणजे परकीय देशाचा नागरिक किंवा तिथलं काही सभासदत्व घेतलं असेल किंवा नादार झाला असेल वगैरे जे काही आपल्याला याच्यामध्ये तरतुदी दिलेल्या 102 मध्ये ते आपण बघणार आहोत. त्याप्रमाणे तो अपात्र ठरण्यास योग्य असेल असा व्यक्ती सभापतीने त्याचा राजीनामा स्वीकारला आणि त्याप्रमाणे त्याची जागा रिक्त म्हणून घोषित करायला लागेल. असं घोषणा पत्र जारी झालं की त्याची ती जागा रिक्त आहे असं समजलं जाईल. थोडक्यात कुठल्याही 2 सभागृहाचा सदस्य एका माणसाला राहता येणार नाही आणि त्याचा राजीनामा देऊन तो राजीनामा मंजूर होणं हे या ठिकाणी महत्वाचं आहे. तो राजीनामा स्वीकारला गेला पाहिजे. याला एक परंतु आहे. परंतु असे की उपखंड ख मध्ये निर्देशिलेल्या कोणत्याही राजीनाम्याच्या बाबतीत मिळालेल्या माहितीवरून किंवा अन्यथा आणि स्वतःला योग्य वाटेल अशी चौकशी केल्यानंतर जर असा राजीनामा स्वेच्छापूर्वक किंवा प्रामाणिकपणे दिलेला नाही अशी सभापतीची किंवा यथास्थिती अध्यक्षाची खात्री झाली तर तो असा राजीनामा स्वीकारणार नाही. इथं स्वेच्छापूर्वक व प्रामाणिकपणे हे 2 शब्द महत्वाचे आहेत. असा राजीनामा देताना कोणी काहीतरी छल कपट किंवा काहीतरी वेगळा प्लॅन करून कुठंतरी प्रक्रियेला बगल देण्याचा प्रयत्न केला असेल आणि तो राजीनामा व्यवस्थित प्रोसिजर प्रमाणे यथास्थिती प्राप्त नसेल तर असा राजीनामा अध्यक्ष किंवा सभापती स्वीकारणार नाही. म्हणजे राजीनामा स्वीकारायचा की स्वीकारायचा नाही हे जे अध्यक्ष आणि सभापतीचे अधिकार आहे त्या अधिकाराचा वापर या ठिकाणी करताना सभापती आणि अध्यक्ष पाहिजे की असं जे राजीनामा दिलेला आहे त्यांनी ते स्वेच्छेने व प्रामाणिकपणे दिलेला आहे. हे शब्द आणि हे तरतूद या ठिकाणी अशासाठी महत्वाची आहे की एखाद्यावर दडपण आणून किंवा एखाद्याला किडनॅप करून आपण असे प्रकार बघतो की काही आमदारांना उचलून हॉटेलमध्ये ठेवलं, मग त्यांना दिल्लीला नेलं, मग कुठंतरी दमन दीवला आणलं. मध्यंतरी आपण बरेच असे प्रकार बघितलेले आहे. मवियाचं सरकार महाराष्ट्रात स्थापन होत असताना असे प्रकार संसदेच्या बाबतीत सुद्धा होऊ शकतात. तसे होत असताना तो जो राजीनामा त्याचा दिलेला आहे, एखादा सदस्य असं समजा की त्याला विधिमंडळीय आमदारकीचा राजीनामा द्यायचा नाहीये आणि त्याच्यावर दडपण निर्माण झालं आहे आणि त्यांनी तो दडपणातून दिलेला आहे, असा राजीनामा स्वीकारायचा की नाही त्याचे अधिकार हे अध्यक्षाकडे किंवा सभापतीकडे असेल. त्यासाठी मिळालेल्या माहितीवरून अन्यथा
योग्य वाटेल अशी चौकशी केल्यानंतर, म्हणजे अशा प्रकारे राजीनाम्याची पार्श्वभूमी ठरवण्यासाठी सभापतीला किंवा अध्यक्षाला स्वतंत्र चौकशी करण्याचे सुद्धा अधिकार या समभाग 3 मध्ये अनुच्छेद 101च्या वर्णन केलेले आहे. समभाग 4 असं म्हणतो की जर संसदेच्या दोहोपैकी कोणत्याही सभागृहाचा सदस्य सभागृहाच्या अनुज्ञेशिवाय, परवानगीशिवाय 60 दिवसाच्या कालावधीमध्ये त्या सभागृहाच्या सर्व सभांना अनुपस्थित राहिला तर सभागृहास त्याची जागा रिक्त म्हणून घोषित करता येईल. कंटिन्युअस 60 दिवस तुम्ही वर्गात अब्सेंट राहू शकत नाही. मास्तर तुमचं नाव पटावरून काढून टाकतो. अशा प्रकारे संसदेच्या कुठल्याही सभागृहामध्ये, लोकसभा किंवा राज्यसभा, त्या ठिकाणी तुम्ही सलग 60 दिवस जर अनुपस्थित राहिला आणि ती अनुपस्थिती सभापती किंवा अध्यक्षाच्या परवानगीशिवाय असली, म्हणजे परवानगी असली तर 60 दिवस काय, तुम्ही किती दिवस अनुपस्थित राहू शकता. समजा एखादा आजार जडलेला आहे, 2-3 महिन्याची ट्रीटमेंट घ्यायची आहे आणि सलग अनुपस्थित राहायचं, तर तुम्हाला तुमच्या अब्सेंटी बद्दल, तुमच्या अनुपस्थित राहण्याबद्दल सभागृहाची परवानगी घ्यावी लागते. लोकसभेत असेल तर अध्यक्ष किंवा राज्यसभेत असेल तर सभापती, त्यांची परवानगी घ्यावी लागते. पण असं परवानगी न घेता परस्पर जर तुम्ही गैरहजर राहिला तर 60 दिवसानंतर सभापतीला राज्यसभेमध्ये आणि अध्यक्षांना लोकसभेमध्ये तुमचं पद रिक्त म्हणून घोषित करण्याचा अधिकार राहील. परंतु याला एक परंतु आहे, असे की 60 दिवसाचा उक्त कालावधी मोजताना, आता 60 दिवस कसे मोजले जावे त्याच्याबद्दलचं अनुमान या ठिकाणी दिलेलं आहे. परंतु असे की 60 दिवसाचा उक्त कालावधी मोजताना ज्या कालावधीत सभागृहाची सत्र समाप्ती झालेली असेल किंवा लागोलाग 4 दिवसाहून अधिक काळ ते तहकूब असेल, असा कोणताही कालावधी हिशेबात घेतला जाणार नाही. ज्यावेळी सभागृह तहकुबीत असेल, स्थगितीत असेल, अशा स्थगितीचा कालावधी 4 दिवसाहून अधिक जर असेल तर ते 4 दिवस त्या 60 दिवसाच्या मोजण्यामधून वगळले जातील. म्हणजे असे 4 दिवस जर लक्षात घेतले तर त्या ठिकाणी 60 दिवसाचा कालावधी हा 64 दिवसाचा कालावधी होईल. कारण संसदेचं सभागृह आणि संसदेच्या सभागृहाचं कामकाज हे सलग 60 दिवस तुम्हाला गैरहजर राहता येत नाही, असा याचा थोडक्यात अर्थ आहे. पुढे 102 अनुच्छेद हे सुमोटो एखादा सभासद अपात्र केव्हा समजला जातो त्याच्याबद्दलचं विवेचन आहे. 101 मध्ये आपण बघितलं की ही जी पदरिक्त होण्याची भाषा आहे ती आणि डायरेक्ट डिस्क्वालिफाय होण्याची जी भाषा आहे ती, अपात्र ठरवण्याची भाषा ती 102 मध्ये आहे. हा फरक आपण जेव्हा 102चा आता पुढे चर्चा करू तेव्हा आपल्या लक्षात येईल की नेमकं 102 आणि 101 मध्ये काय फरक आहे. 102 म्हणतो की सभासत्वाबाबतची अपात्रता. एक प्रश्न आहे. हा, विजय मल्ल्या ज्या वेळेला फरारी घोषित करण्यात आले त्यावेळेला ते राज्यसभेचे खासदार होते का, आणि त्यांच्यावर अशा पद्धतीची कारवाई झाल्याचे काही आहेत असा प्रश्न आहे. हो हो, ते राज्यसभेचे खासदार होते आणि त्यांच्यावरती केस आहे त्याच्यामुळं, आणि ते फरारी घोषित झाले. ऍब्स्कॉन्डर क्रिमिनल म्हणून 83 सीआरपीसी मध्ये एक घोषणापत्र येतं. ते एका कोर्टाने, म्हणजे एका ज्याला कॉम्पिटंट ऑथॉरिटी आपण म्हणतो, अशा कोर्टाने जेव्हा त्यांना ऍब्स्कॉन्डर घोषित केलं, त्या घोषणेनंतर इमिजिएटली सभागृहामध्ये तसा प्रस्ताव आणून त्यांचं सभासत्व राज्यसभेतलं रद्द करण्यात आलेलं आहे. तशी बातमी ही वर्तमानपत्रात होती. लक्षात असेल तर, नसेल तरी माहितीसाठी सांगतो की त्यांचं राज्यसभेतलं जे सभासत्व आहे ते रद्द करण्यात आलंय. आणि हो, ते हा गुन्हा घडण्याच्या आधी राज्यसभेचे नामनिर्दिष्ट असे सभासद होते. सभासत्वाची अपात्रतामध्ये समभाग 1 असं सांगतो की एखादी व्यक्ती संसदेच्या दोहोपैकी कोणत्याही सभागृहाचा सदस्य म्हणून निवडली जाण्यास आणि तसा सदस्य म्हणून राहण्यास पुढील कारणास्तव अपात्र होईल. 1. जे लाभपद त्याच्या धारकास अपात्र करणारे नसल्याने संसदेने कायद्याद्वारे घोषित केले आहे त्याहून अन्य असे भारत सरकारच्या किंवा कोणत्याही राज्याच्या शासनाच्या नियंत्रणाखालील कोणतेही लाभपद तिने धारण केले असेल तर. एखाद्या व्यक्तीने जर
कुठल्याही राज्याचं कुठलंही पद, परंतु ते लाभपद असलं पाहिजे. लाभपद म्हणजे जिथून त्याला वेतन, भत्ते किंवा काहीतरी आर्थिक सवलती मिळतात किंवा ज्या सवलती मिळतात त्या सवलती आर्थिक पद्धतीने मोजदाद केली जाऊ शकते, याला लाभाचं पद आपण म्हणतो. असं लाभपद जर त्यांनी कुठल्याही संस्थेमध्ये, प्रायव्हेट असो किंवा कुठल्याही सरकारच्या संस्थेतलं असो, असं जर ठेवलं असेल तर संसदेच्या कुठल्याही सभागृहाचे सदस्य राहण्यास ते अपात्र मानले जातात. पण अशी अपात्रता ते मिनिस्टर किंवा मग एखाद्या याचं जर असेल तर त्या प्रकारचे जे नियम आहेत, जे आपण 87-88 मध्ये पाहिले होते, त्यानुसार संसदेने अपात्र करणारे नसल्याचे संसदेने कायद्याद्वारे घोषित केले आहेत. त्याहून अन्य म्हणजे काही पदांना सूट दिली आहे, त्या अपवाद सोडून म्हणजे संसदेने ज्या लाभपदांना सूट दिलेली आहे, अशा लाभपदाशिवाय अन्य लाभपद जर एखाद्या व्यक्तीने धारण केलं असेल तर तो कुठल्याही सभागृहाचा सदस्य राहू शकत नाही. तो ताबडतोब डिस्क्वालिफाय समजला जातो. नंबर 2, ती मनोविकल असेल व सक्षम न्यायालयाकडून तशी घोषणा झाली असेल तर, म्हणजे मानसिक रुग्ण असेल, मनोविकल चांगला शब्द वापरलेला आहे, म्हणजे मानसिक दृष्ट्या विकलांग. शारीरिक विकलांगता आपण समजू शकतो, इथं शारीरिक विकलांगत्व नाही म्हटलेलं आहे. एखादा हँडिकॅप माणूस सुद्धा सभासद असू शकतो, परंतु तो जर मेंटली हँडिकॅप असेल, मनोविकल असेल आणि तशी मनोविकलता ही सक्षम न्यायालयाकडून प्रमाणित केली असेल, म्हणजे त्याला न्यायालयाचं सर्टिफिकेट लागेल. न्यायालयाच्या सर्टिफिकेटनुसार जर अशी व्यक्ती मनोविकल म्हणून घोषित करण्यात आली असेल, तशी व्यक्ती सभासद म्हणून अपात्र समजली जाईल. ती अविमुक्त नादार असेल तर, म्हणजे जिच्याकडे काहीही भरण पोषण स्वतःच करण्यासाठी शिल्लक नाही, अशी व्यक्ती अविमुक्त, म्हणजे विमुक्त शिवाय अविमुक्त, म्हणजे विमुक्त तर आहेत म्हणजे मोकळी आहे, तिला कुठलंही जेल वगैरे झालेलं नाहीये किंवा कोणाच्या ती कस्टडीमध्ये नाहीये अशी, परंतु नादार आहे, म्हणजे स्वतःचं भरण पोषण करण्यास पात्र नाही, अशी व्यक्ती सुद्धा या ठिकाणी अपात्र समजली जाते. आता नादारीचा जर चॅप्टर आपण बघितला तर नादारी सुद्धा सक्षम न्यायालयाकडून घोषित करावी लागते. आणि मी नादार आहे यास असं स्वतःचं तिथं म्हणणं मांडावं लागतं, किंवा आपले जे प्रतिस्पर्धी असतील, प्रतिवादी असतील, अशा लोकांनी की हा माणूस नादार आहे, याला नादार घोषित करा. आता नादार घोषित करण्याचे फायदे पण आहेत. एकदा माणूस नादार घोषित झाला की त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची जप्ती निघू शकत नाही. ईडी काही त्याची कुठली मालमत्ता ताब्यात घेऊ शकत नाही. उद्या समजा भुजबळ साहेब म्हणाले की मी नादार आहे, किंवा अनिल देशमुख भाऊ म्हणाले की मी नादार आहे, तशी नादारी सक्षम न्यायालयाने जर घोषित केली असेल, तुम्हाला आठवत असेल अनिल अंबानीने लंडनच्या न्यायालयामध्ये त्याच्यावर जेव्हा जप्तीची कारवाई होणार होती तेव्हा मी नादार आहे हे घोषित केलं होतं, आणि त्याची नादारी सिद्ध करण्यासाठी समिती नेमली होती. त्या समितीने पण सांगितलं की मी नादार आहे. नंतर असं समजलं की ही नादारी त्यांनी खोटेपणाने घेतली होती, तो सुद्धा कायद्यामध्ये वेगळा गुन्हा आहे. अशी नादार व्यक्ती जी सक्षम न्यायालयाने घोषित केलेली आहे, अशी नादार व्यक्ती ही संसदेच्या कुठल्याही सभागृहाची सदस्य राहू शकत नाही, तिला सदस्य राहण्यास अपात्र समजलं जातं. चौथी अट आहे, ती भारताची नागरिक नसेल अथवा तिने स्वेच्छेने परकीय देशाचे नागरिकत्व संपादिले असेल, अथवा ती परकीय देशाला निष्ठा किंवा इमान देण्यास कोणत्याही कबुलीने बद्ध असेल तर, म्हणजे परकीय राष्ट्राबरोबर तिने काहीतरी करार मदार करून आपली भारतीय नागरिकत्वाची निष्ठा सोडून त्या देशाच्या प्रती एकनिष्ठ राहण्याचा करार केला असेल, किंवा ती भारताची नागरिक नसेल, किंवा तिने भारताचं नागरिकत्व सरेंडर करून दुसऱ्या परकीय देशाचं नागरिकत्व स्वीकारलं असेल, संपादन केलं असेल, किंवा दुसऱ्या देशाने तिला दिलेलं ग्राह्य केलं असेल, ग्रहण केलं असेल, तर अशी कुठलीही व्यक्ती ही संसदेच्या कुठल्याही सभागृहाची सदस्य राहण्यास अपात्र समजली जाईल. पाचवा आणि शेवटचा आहे, ती संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे किंवा अन्वये अशा सदस्यत्वासाठी अपात्र झाली असेल तर. कायद्याद्वारे आणि कायद्यान्वये. कायद्याद्वारे म्हणजे
डायरेक्ट संसदेने 101 मध्ये तसा राजीनामा स्वीकारून त्याचं सदस्यत्व हे केलं असेल तर ते कायद्याद्वारे झालं. आणि कायद्यान्वये म्हणजे एखादा कायदा प्रस्थापित आहे, त्या कायद्यातच असं नमूद आहे की असा व्यक्ती हा संसदेचा सभासद राहू शकत नाही. ते पूर्वापार ते कायद्यान्वये आणि तत्क्षणी जे झालं कारवाई ती कायद्याद्वारे. अशा प्रकारे संसदेने केलेल्या कुठल्याही कायद्याद्वारे किंवा जे प्रस्थापित कायदे आहेत अशा कायद्यान्वये कुठलाही व्यक्ती जर सभासद होण्यासाठी अपात्र म्हणून घोषित केला असेल किंवा त्या कायद्यात तसं नमूद असेल तर त्याला संसदेच्या कुठल्याही सभागृहाचं सदस्य म्हणून राहता येणार नाही. याच्यावर एक स्पष्टीकरण आहे. या स्पष्टीकरणात असं म्हटलेलं आहे की या खंडाच्या प्रयोजनाकरिता एखादी व्यक्ती संघ राज्याचा किंवा कोणत्याही राज्याचा मंत्री आहे एवढ्या कारणाने ती भारत सरकारच्या किंवा अशा शासनाच्या नियंत्रणाखाली लाभपद धारण करते असे मानले जाणार नाही. म्हणजे एखादा माणूस जर एखाद्या संघ राज्याच्या किंवा कोणत्याही राज्याचा मंत्री असेल, त्याला राजीनामा तर त्याच्या मंत्रिपदाचा द्यावाच लागेल, परंतु मंत्री आहे आणि त्यांनी लाभाचं पद आपल्याकडे ठेवलेलं आहे म्हणून डिस्क्वालिफाय होईल, तर त्याला एक अपवादात्मक सूट या ठिकाणी दिलेली आहे. संघराज्य किंवा एखादा राज्य त्याचा मंत्री याच्यातून एवढी सूट त्यांना दिलेली आहे. आता राज्याच्या मंत्रिमंडळाचं किंवा राज्याच्या विधानमंडळाचं जेव्हा आपण चर्चा याच्यामध्ये पुढे करू तेव्हा लक्षात येईल की अशा प्रकारे तिथेही कंडिशन्स अशा आहे की तुम्हाला एका वेळी 2 पदं घेता येत नाही. पण इथे प्रश्न आहे, हे स्पष्टीकरण अपवादात्मक इथे नमूद करण्याचं एवढंच की तो मंत्री होता किंवा त्या तारखेपर्यंत तो मंत्री आहे म्हणजे त्यांनी लाभाचं पद घेतलेलं आहे. असा जो प्रवाद आपण समभाग 1 मध्ये बघितलेला आहे, त्या समभाग 1 ला हे अपवाद आहे की त्यांनी त्याच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, परंतु ते मंत्रिपद त्याच्याकडे आहे म्हणून तो अपात्र ठरणार नाही. हे एक अपवादाची याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. समभाग 2 अनुच्छेद 102 असं म्हणतो की एखादी व्यक्ती संसदेच्या दोहोपैकी कोणत्याही सभागृहाचा सदस्य म्हणून राहण्यास 10व्या अनुसूची अन्वये अपात्र असेल तर ती अशा सदस्यत्वासाठी अपात्र होईल. परत हा 10वी अनुसूची आली. 10वी अनुसूची आली म्हणजे आपल्या डोळ्यासमोर येतं की पक्षाच्या मताच्या विरोधी प्रदर्शन करणारी, वक्तव्य करणारी आणि मतदान करणारी व्यक्ती ही पक्षाच्या प्रमुखाच्या अनुमतीने संसदेची सदस्य राहण्यास अपात्र ठरते. तिचं सदस्यत्व हे काढून घेतलं जातं. ही जी 10वी अनुसूची आहे घटनेमध्ये 1985 साली केलेल्या 52व्या तरतुदीनुसार आपल्या घटनेत ही 10वी अनुसूची आणलेली आहे. त्या 10व्या अनुसूचीप्रमाणे जर एखादा सदस्य लोकसभेचा किंवा राज्यसभेचा खासदार डिस्क्वालिफाय करण्यात आला असेल, अपात्र करण्यात आला असेल, तर असा माणूस हा 102 अनुच्छेदाप्रमाणे कुठल्याही सभागृहाचा सदस्य राहण्यास अपात्र समजला जाईल. त्याचं सदस्यत्व रद्द होईल. 1, 2, 3 हे जे जितके वेळा आपण हे सगळे बघू तितके वेळा हे साधारण अपात्रतेचे जे तरतुदीचे मसुदे आहेत ते तुम्हाला सारखे दिसतील. म्हणून वारंवारचं स्पष्टीकरण आपण अवॉइड करण्यासाठी या तरतुदी कोणत्या आहेत, साधारण ह्या 5 तरतुदी आहे ज्याच्यामध्ये अपात्र होईल आणि त्याला एकच तेवढा अपवाद आहे तो राज्यामध्ये ग्रहण केलेल्या मंत्रिपदाचा. तो एक सन्माननीय अपवाद म्हणून या ठिकाणी नमूद केलेला आहे आणि 10व्या अनुसूचीतली अपात्रता सुद्धा या ठिकाणी गृहीत आहे. अशा रीतीने 101 आणि 102 याच्यामध्ये संसदेमध्ये काम करणाऱ्या सदस्याची पात्रता किंवा अपात्रता याच्याबद्दलचं विवेचन दिलेलं आहे. आलेच्या दिनांकापासून त्याला अपात्र समजलं जावं असा अर्ज कुठल्या तरी संसदेच्या सदस्याने सभापती किंवा अध्यक्षाकडे देणं आवश्यक आहे. त्या अर्जावरती निर्णय अध्यक्ष घेईल आणि असा जर गुन्हा एखाद्या वेळी लहान दर्जाचा असेल, छोट्या दर्जाचा असेल आणि या गुन्ह्यासाठी त्याला शिक्षा झालेली आहे म्हणून आपण अपात्र ठरवायचं की नाही याच्यावर जर
लोकसभेमध्ये अध्यक्षाला आणि राज्यसभेमध्ये सभापतीला असं वाटलं की आपण सभागृहाचं मतदान घ्यावं, तर तोही एक प्रक्रियेचा भाग होऊ शकतो. किंवा एखादा गुन्हा असा आहे की तो त्याला क्षमा असूच शकत नाही, आणि अशा वेळी अध्यक्ष आणि सभापती यांनी निर्णय घेतला की आम्हाला याला अपात्र ठरवायचं आहे, तसा निर्णय घेऊन ते त्याच्या अपात्रतेची घोषणा करू शकतात. पण अशी अपात्रता संसदेचं सत्र सुरू असताना तुम्हाला करावी लागते. हे आपण पुढे बघणार आहोत. संसदेच्या अधिकारामध्ये हे नमूद आहे, पण प्रश्न रास्त आहे, कारण शिक्षा झाल्यानंतर केसेस असणं किंवा खटला न्यायप्रविष्ट असणं ही वेगळी बाब आहे. पण जेव्हा दोषारोपानुसार तुमच्यावर गुन्हा सिद्ध झाला असेल आणि तुमचं दोषारोपण तिथं पात्र झालं असेल, तर तुम्हाला त्या पदावर राहता येत नाही. परंतु त्याच्यामध्ये एक अपवाद अजून लक्षात घ्या. जर अशा शिक्षेच्या बाबत त्यांनी वरिष्ठ न्यायालयाकडे न्याय मागितली असेल आणि अपील करून अशा प्रकारची शिक्षेची तरतूद परत न्यायप्रविष्टतेच्या प्रतीक्षेत असेल, तर अशा व्यक्तीवरती कारवाई करता येत नाही.